नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. अपूर्ण फिनिशिंगमुळे अपघातांना निमंत्रण. करंडी गावात अपूर्ण रस्त्यामुळे अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी. अकोले तालुक्यातील करंडी गावात अपूर्ण रस्त्यामुळे आज गंभीर अपघात घडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तुकाराम अशोक गोंदके असे जखमी तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम प्रत्यक्षात अपूर्ण असूनही ते सरकारी नोंदीमध्ये 100% पूर्ण दाखवले जात असल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. मात्र या गंभीर बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. प्रत्यक्षात रस्त्याचे 90% कामच पूर्ण झाले होते. अंतिम फिनिशिंग म्हणजे अंतिम डांबरी थर आणि रस्त्याच्या कडेला मातीचे साईड पॅचेस भरणे अजून बाकी होते. तरीही ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता. अंतिम डांबरी थर न दिल्यामुळे रस्त्यावर टाकलेले खडी डांबर मिश्रण कमकुवत राहिले. अलीकडील पावसामुळे रस्त्याची मजबूती आणखी कमी झाली आणि रस्ता अत्यंत घसरडा बनला. आज या ठिकाणी दुचाकीवरून जात असताना एका व्यक्तीची गाडी स्लिप होऊन तो घसरला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून शरीराच्या अनेक भागांना दुखापत झाली आहे. दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून अनेक भाग तुटले आहेत. जखमीवर तातडीने उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर करंडी गावात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी ठेकेदारावर निष्काळजीपणाचा थेट आरोप करत अंतिम काम वेळेत पूर्ण केले असते तर आज हा अपघात घडला नसता असे सांगितले. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये भीती आणि रोष निर्माण झाला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर देखील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काम अपूर्ण असताना ते पूर्ण झाल्याचे दाखले कसे दिले? प्रत्यक्ष पाहणी न करता प्रमाणपत्र दिले का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. विभागाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नसल्यानेच अशी परिस्थिती निर्माण झाली असून यामागे प्रणालीतील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अधिकारी वेळेवर तपासणी करत नाहीत, कामाच्या दर्जाकडे लक्ष देत नाहीत आणि ग्रामीण भागाला कायम दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळेच अशा प्रकारचे अपघात घडत आहेत असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी दोषी ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करावे, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे. सुराज्य मराठीकरिता सचिन दगड, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.